हॅलो हॅलो हां बोल बा. आलं ना. ते आता उद्या हॅलो, सगळ्यांना स्क्रीन दिसतंय का? सगळ्यांना स्क्रीन दिसतंय? स्क्रीन दिसतंय? ओके, आपण स्टार्ट करूया. तर आपण मागच्या लेक्चरमध्ये अनकंट्रोलेबल कॉस्टपर्यंत शिकलो. आता रिलिव्हंट कॉस्ट हा पुढचा टॉपिक आपण स्टार्ट करूया. तर रिलिव्हंट कॉस्ट म्हणजे आता जी चालू परिस्थिती आहे त्या कॉस्टला आपण म्हणतो रिलिव्हंट कॉस्ट. तर अकॉर्डिंग टू कॉस्टिंग अकाउंटिंग स्टँडर्ड 1 बाय ICWA, रिलिव्हंट कॉस्ट आर कॉस्ट रिलिव्हंट फॉर अ स्पेसिफिक पर्पज ऑर सिच्युएशन. म्हणजे एक पर्टिक्युलर सिच्युएशन परिस्थितीशी जी रिलेटेड आहे त्या कॉस्टला रिलिव्हंट कॉस्ट म्हणतात. In the context of decision making relating to specific issues, only those costs which are relevant are considered. म्हणजे जो काय खर्च आपला रिलिव्हंट आहे तोच आपण कन्सिडर करतो डिसिजन मेकिंगसाठी. त्याच्यानंतर अ पर्टिक्युलर कॉस्ट आयटम मे बी रिलिव्हंट इन अ डिसिजन मेकिंग अँड मे बी इरिलिव्हंट इन सम अनदर डिसिजन मेकिंग सिच्युएशन. तर एखादी पर्टिक्युलर जी कॉस्ट आहे ते एक पर्टिक्युलर डिसिजन घ्यायला रिलिव्हंट असू शकतो आणि दुसऱ्या कुठल्याही सिच्युएशनला तो इरिलिव्हंट असू शकतो. फॉर एक्झाम्पल, प्रेझेंट डेप्रिसिएटेड कॉस्ट ऑफ मशीन इज रिलिव्हंट इन केस ऑफ डिसिजन ऑफ इट्स सेल, बट इट इज इरिलिव्हंट इन केस ऑफ डिसिजन ऑफ रिप्लेसमेंट. म्हणजे डेप्रिसिएटेड कॉस्ट म्हणजे डेप्रिसिएशन वजा करून जी काय किंमत राहते तिला डेप्रिसिएटेड कॉस्ट असं म्हणतात. तर ही जी डेप्रिसिएटेड कॉस्ट आहे ती एखाद्या समजा मशिनरी जर सेल करायची असेल तर त्याच्यासाठी ती कामाची आहे. पण जर समजा तिला जर रिप्लेस करायची आहे दुसऱ्या मशिनरीने जर रिप्लेस करायची असेल तर त्याला ती काय कामाला येत नाही. तर हे रिलिव्हंट कॉस्टबद्दल आहे. पुढचं जे आहे ते आहे नॉर्मल कॉस्ट. तर नॉर्मल कॉस्ट काय, अकॉर्डिंग टू कॉस्टिंग अकाउंटिंग स्टँडर्ड 1 बाय ICWA, नॉर्मल कॉस्ट इज द कॉस्ट दॅट इज नॉर्मली इन्कर्ड टू अचीव गिवन लेवल ऑफ आउटपुट. म्हणजे एक समजा आपल्याला किती प्रोडक्शन बनवायचं हे माहिती आहे आपल्याला आणि तेवढं बनवण्यासाठी नॉर्मली किती खर्च येतो. तर नॉर्मली जितका खर्च येतो आपल्याला किती प्रोडक्शन बनवायचं आहे त्याच्यासाठी त्या नॉर्मल खर्चाला आपण म्हणतो नॉर्मल कॉस्ट. नंतर नॉर्मल कॉस्ट इन्क्लूड्स दोज आयटम्स ऑफ कॉस्ट विच ऑकर इन नॉर्मल सिच्युएशन ऑफ प्रोडक्शन प्रोसेस और इन द नॉर्मल एन्व्हायरमेंट ऑफ द बिझनेस. तर नॉर्मल कॉस्ट काय असते की जे नॉर्मल सिच्युएशनमध्ये आपला जो खर्च होतो त्यावेळेला समजा नॉर्मली जेवढं आपण प्रोडक्शन करतो किंवा प्रोसेस करतो किंवा जे काय एन्व्हायरमेंट नॉर्मली मार्केटमध्ये चालू आहे तर त्या एन्व्हायरमेंटमध्ये किंवा त्या सिच्युएशनमध्ये किंवा ते प्रोडक्शन किंवा प्रोसेस करताना
जो काय सर्वसाधारण खर्च येतो त्याला आपण म्हणतो नॉर्मल कॉस्ट. द नॉर्मल आयडल टाइम इज टू बी इन्क्लुडेड इन द असर्टमेंट ऑफ नॉर्मल कॉस्ट. आता नॉर्मल आयडल टाइम म्हणजे काय, ज्या टायमाला कोणी, आयडल टाइम म्हणजे एक टाइम असतो ज्या टाइमला कोणी वर्कर काम करत नाही, तर तो नॉर्मल आयडल टाइम पण आपल्याला कन्सिडर करावं लागतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल एक बॉइलिंगची प्रोसिजर होते, म्हणजे आपल्याला एखादी जर समजा वस्तू बनवायला त्यांना गरम करावं लागतं, जसं भट्टीमध्ये आपण विटा गरम करतो, तर त्यावेळेला कुठलाही वर्कर काही काम करू शकत नाही. तर तो काय झाला, तो नॉर्मल आयडल टाइम आहे. तर हा नॉर्मल आयडल टाइम पण नॉर्मल कॉस्टमध्ये कन्सिडर केला जातो. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे ॲबनॉर्मल कॉस्ट. आता नॉर्मल कॉस्टच्या ऑपोजिट आहे ॲबनॉर्मल कॉस्ट. तर इकडे काय म्हटलं आहे, अकॉर्डिंग टू कॉस्टिंग अकाउंटिंग स्टँडर्ड 1 बाय ICWA, ॲबनॉर्मल कॉस्ट इज द अनयुज्युअल ऑर टिपिकल कॉस्ट, म्हणजे जी दरवेळेला आपली इन्कर होत नाही, हुज ऑकरन्स इज युजली इरेग्युलर होतो, अँड अनएक्सपेक्टेड अँड ड्यू टू सम ॲबनॉर्मल सिच्युएशन ऑफ द प्रोडक्शन. म्हणजे काही ॲबनॉर्मल गोष्ट होणार असेल, जशी आग लागली किंवा अजून दुसरी काहीतरी एक्सपेक्टन्सी झाली, तर त्याच्यामुळे ज्या गोष्टी ॲबनॉर्मल असतात त्याच्यामुळे जो काय खर्च आपल्याला करायला लागतो त्या खर्चाला आपण म्हणतो ॲबनॉर्मल कॉस्ट. तर ॲबनॉर्मल कॉस्ट कशामुळे येतं, अरायझेस ड्यू टू आयडल टाइम फॉर सम हेवी ब्रेकडाऊन ऑर ॲबनॉर्मल प्रोसेस लॉस. म्हणजे आपला जर समजा आयडल टाइम गेला एखादी मशिनरी बंद पडल्यामुळे किंवा प्रोसेस लॉसमध्ये आपला ॲबनॉर्मल होतो. आता याचा प्रोसेस लॉसमध्ये ॲबनॉर्मल लॉसचं जर एक्झाम्पल द्यायचं तर समजा आपण गिरणीमध्ये गहू दळायला देतो, तर 1 किलो गहू मागे जर समजा 2 ग्रॅम पीठ गेलं तर ते नॉर्मल आहे, आणि त्याच्यावरती जर एक्स्ट्रा जर गेलं, समजा टोटल 5 ग्रॅम गेलं, तर 2 ग्रॅमच्या वरती एक्स्ट्रा जे 3 ग्रॅम जातं ना ते ॲबनॉर्मल आहे. तर मी तुम्हाला ॲबनॉर्मलबद्दल सांगत होतो की ॲबनॉर्मल काय असतं, ॲबनॉर्मल प्रोसेस लॉस काय. तर त्याचं एक्झाम्पल मी तुम्हाला काय दिलं की आपण गिरणीमध्ये गहू दळायला देतो, तर 1 किलो गहू मागे समजा 2 ग्रॅम आपलं पीठ गेलं तर त्याला आपण काय म्हणणार, नॉर्मल म्हणणार. पण जर समजा 5 ग्रॅम गेलं तर त्याचा अर्थ 3 ग्रॅम जास्त जातं. तर नॉर्मलपेक्षा जर जास्त लॉस झाला तर त्याला आपण ॲबनॉर्मल म्हणतो. इट इज नॉट कन्सिडर इन द कॉस्ट ऑफ प्रोडक्शन फॉर डिसिजन मेकिंग. तर डिसिजन घ्यायच्या वेळेला ॲबनॉर्मल कॉस्टला कन्सिडर केलं जात नाही, कारण ती दरवेळेला येत नाही. नॉर्मल कॉस्ट कन्सिडर केली जाते कारण ती दरवेळेला इन्कर होते, पण ॲबनॉर्मल लॉस तिकडे कन्सिडर केला जात नाही. तर तो आपण कुठे टाकतो, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला टाकतो. म्हणजे जिकडे बाकीचे ऑफिसचे खर्च, फॅक्टरीचे खर्च किंवा सेलिंगचे खर्च P&L मध्ये टाकले जातात, तसेच हा ॲबनॉर्मल कॉस्टचा खर्च पण आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये टाकतो. तर पुढचा पॉईंट आहे अवॉइडेबल कॉस्ट, म्हणजे जी आपण टाळू शकतो, जी करणं गरजेचं नाही, म्हणजे त्या कंट्रोल करू शकतो, ती अवॉइडेबल कॉस्ट आहे. तर अवॉइडेबल अकॉर्डिंग टू कॉस्टिंग अकाउंटिंग स्टँडर्ड 1 बाय ICWA, अवॉइडेबल कॉस्ट आर दोज कॉस्ट विच आर अंडर गिवन कंडिशन्स ऑफ परफॉर्मन्स एफिशियन्सी शुड नॉट हॅव बीन इन्कर्ड. म्हणजे असा खर्च जो आपल्याला करायला पाहिजे त्याशिवाय आपल्याला स्पीड येत नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता आपण कॉम्प्युटर वगैरे विकत घेतले, तर कॉम्प्युटरमुळे काय आपला स्पीड वाढतो, तर या खर्चामुळे काय झालेलं आहे, आपल्या कंपनीचा स्पीड वाढलेला आहे, तर तो खर्च तुम्हाला करावा लागतो. अनअवॉइडेड म्हणजे काय
की जो आपण काही काळजी घेतली तर तो टाळू शकतो, तर तो अनअवॉइडेबल आहे. अकॉर्डिंग टू कॉस्ट अकाउंटिंग स्टँडर्ड 1 बाय ICWA, अनअवॉइडेबल cost are inescapable cost which are essential to be incurred within the limit or norms provided for. It is फिक्स इन नेचर अँड इनएस्केबल. म्हणजे अवॉइडेबल, आता अवॉइडेबल आणि अनअवॉइडेबल. म्हणजे अवॉइडेबल म्हणजे तो खर्च आपल्याला केला, म्हणजे तो खर्च आपल्या चुकांमुळे होतो. पण अनअवॉइडेबल म्हणजे हा खर्च आपल्याला करावाच लागणार, कारण तो अनअवॉइडेबल आहे. अवॉइडेबल तो आपण अवॉइड करू शकतो, आणि अनअवॉइडेबल म्हणजे हा खर्च तुम्हाला करावाच लागणार. इट इज फिक्स इन नेचर अँड इनएस्केबल म्हणजे त्याला आपण काही रीत्या आपण तो टाळू शकत नाही. फॉर एक्झाम्पल, आपली कॉलेजची फी आहे किंवा एक्झामची फी आहे, ही आपल्याला पे करावीच लागते. तर तसा हा अनअवॉइडेबल खर्च जो तुम्हाला करावाच लागतो. नंतर पुढचा पॉईंट आहे डिफरन्शिएबल कॉस्ट. आता डिफरन्शिएबल कॉस्ट म्हणजे काय? आपण एक स्टेप कॉस्ट सारखाच असतो, की एक पर्टिक्युलर जर समजा आपण प्रोडक्शन केलं तर त्याच्यासाठी समजा 10,000 आहे, आणि त्याच्यावरती गेलं तर आपल्याला 5,000 एक्स्ट्रा खर्च करावा लागतो. तर तो डिफरन्शियल कॉस्ट सारखाच असतो, फक्त थोडासा फरक आहे. अकॉर्डिंग टू कॉस्ट अकाउंटिंग स्टँडर्ड 1 बाय ICWA, differential cost is the change in cost due to change in activity फ्रॉम वन लेवल टू अनदर लेवल. म्हणजे आपली जी लेवल ऑफ ॲक्टिव्हिटी आहे ती जर समजा आपण बदलली तर त्याच्यामुळे येणारा जो खर्च आहे तिला आपण काय म्हणतो? डिफरन्शिएबल कॉस्ट, डिफरन्शियल कॉस्ट. दिस टेक्निक इज यूज इन एक्सपोर्ट प्राइसिंग. तर ही टेक्निक आपण कुठे वापरतो? एक्सपोर्ट प्राइसिंग. म्हणजे जिकडे कसं असतं की वेगवेगळ्या कॅटेगरीच्या लोकांना आपल्याला जर माल विकायचा असेल तर तिकडे वेगवेगळी सेलिंग प्राइस आपण वापरतो. आता समजा आपल्याला परदेशात माल एक्सपोर्ट करायचा आहे, तर त्याला जी किंमत आपण लावणार ती वेगळी आहे. किंवा इंडियामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला माल विकायचा आहे. मुंबईला माल विकायचा असेल तर किंमत वेगळी लावणार, चिपळूणला माल विकायचा असेल तर किंमत वेगळी लावणार, खेडला माल विकायचा असेल तर किंमत वेगळी लावणार. म्हणजे जिकडे समजा सेलिंग प्राइस आपली जर समजा वेगवेगळी आपल्याला चार्ज करायची आहे तर तिकडे डिफरन्शियल कॉस्टची टेक्निक्स वापरायची आहे. किंवा आपल्याला एखादं नवीन प्रॉडक्ट प्रमोट करायचं आहे, म्हणजे त्याची विक्री वाढवायची आहे, किंवा नवीन मार्केटमध्ये त्याला प्रमोट करायचं आहे, तर आपल्याला ही डिफरन्शियल कॉस्टची टेक्निक आपण वापरतो. तर द अल्जेब्रिक डिफरन्स बिटवीन द रिलिव्हंट कॉस्ट ऑफ ॲट टू लेवल ऑफ ॲक्टिव्हिटीज इज द डिफरन्शिएबल कॉस्ट. म्हणजे जो फरक आहे, दोन अमाऊंटमधला जो फरक आहे त्याला आपण काय म्हणतो? डिफरन्शियल कॉस्ट. वेन द लेवल ऑफ ॲक्टिव्हिटीज इन्क्रीज, जर समजा आपलं प्रोडक्शन जर वाढवलं तर जी डिफरन्शियल कॉस्ट ती वाढणार. ॲक्टिव्हिटी वाढवली तर आपली डिफरन्शियल कॉस्ट काय? ती वाढणार. आणि जर समजा ॲक्टिव्हिटी कमी केली तर ती काय होणार? कमी होणार. तर जी वाढणारी कॉस्ट आहे तिला आपण इन्क्रिमेंटल कॉस्ट म्हणतो, आणि कमी होणारी कॉस्ट आहे तिला आपण डिक्रिमेंटल कॉस्ट असं म्हणतो. त्याच्यानंतर पुढचं जे क्लासिफिकेशन आहे ते ऑन द बेसिस ऑफ एलिमेंट्स, म्हणजे एलिमेंट्सच्या आधारावरती आपण क्लासिफिकेशन करतो. तर कॉस्ट अकाउंटिंग स्टँडर्ड 1 लेस डाऊन द फॉलोइंग गाईडलाईन्स. त्याचे काय गाईडलाईन्स आपल्याला कॉस्ट अकाउंटिंगमध्ये दिल्या आहेत. तर आपल्याला काय गाईडलाईन्स म्हणजे नियम कॉस्ट अकाउंटिंगमध्ये दिलेले आहेत, तर ते आपण आता त्याचं डिस्कशन करूया. तर कॉस्ट शुड बी गॅदर्ड टुगेदर इन देअर नॅचरल ग्रुपिंग्स सच ॲज मटेरियल, लेबर अँड अदर एक्सपेन्सेस. हे आयटम्स आहे. तर आयटम्स ऑफ कॉस्ट डिफर ऑन द बेसिस ऑफ नेचर. तर आपल्याला काय करायचं आहे? एक साधं कॉस्टिंग करायचं आहे की कुठलाही खर्च मटेरियलमध्ये बसतो का लेबरमध्ये बसतो किंवा अदर एक्सपेन्सेसमध्ये बसतो असं आपल्याला कॅटेगराईज करायचं आहे. आणि द एलिमेंट कॉस्ट कॅन बी क्लासिफाईड इन 3 कॅटेगरीज. तर या 3 कॅटेगरी मेजर ज्या आहेत नेचर वाईज, तर त्या मटेरियल, लेबर आणि एक्सपेन्सेस अशा आहेत.
तर आपण आता एक एक कॅटेगरी आपण बघूया. तर पहिली आहे मटेरियल कॉस्ट. तर मटेरियल कॉस्ट ही खूप महत्त्वाची आहे. मटेरियल कॉस्ट इज द कॉस्ट ऑफ मटेरियल ऑफ एनी नेचर यूज फॉर द पर्पज ऑफ प्रोडक्शन ऑफ अ प्रॉडक्ट ऑर अ सर्व्हिस. म्हणजे मटेरियल कॉस्ट हा कुठला खर्च आहे जो आपल्याला रॉ मटेरियल लागतं, एखादी वस्तू किंवा सर्व्हिस द्यायला जे काय रॉ मटेरियल लागतं त्याचा खर्च म्हणजे मटेरियल कॉस्ट. तर मी तुम्हाला मटेरियल कॉस्टबद्दल सांगत होतो. मटेरियल कॉस्टचा अर्थ काय होतो की कुठलाही रॉ मटेरियलचा खर्च, जे रॉ मटेरियल आपण एखादं प्रॉडक्ट बनवायला किंवा सर्व्हिस लोकांना द्यायला तिचा रॉ मटेरियलचा वापर करतो त्याला आपण म्हणतो मटेरियल कॉस्ट. तर आता ICMA डिफाईन्स मटेरियल कॉस्ट ॲज अ कॉस्ट ऑफ कमॉडिटीज सप्लाइड टू अँड अंडरटेकिंग. म्हणजे याच्यानुसार काय, जो काय खर्च आपल्याला कमॉडिटी सप्लाय करायला येतो, म्हणजे एखादी सर्व्हिस लोकांना द्यायला किंवा गुड्स प्रोव्हाइड करायला जो काय खर्च आपल्याला येतो त्याला आपण काय म्हणतो मटेरियल कॉस्ट. आता मटेरियल कॉस्टमध्ये काय काय इन्क्लूड आहे, कॉस्ट ऑफ प्रॉक्युरमेंट म्हणजे विकत घ्यायला किती पैसे द्यावे लागले. नंतर दुसरं फ्रेट इनवर्ड्स. तर फ्रेटचा अर्थ काय असतो, आपण रेल्वे किंवा शिप बोटीचं जे काय आपण कॅरेज भरतो ट्रान्सपोर्टचे पैसे, तर त्याला फ्रेट इनवर्ड म्हणतात. नंतर टॅक्सेस आणि ड्युटीज, इन्शुरन्स. तर हे सगळे जेव्हा परचेस करताना आपण भरतो तर त्याला आपण मटेरियल कॉस्ट म्हणतो. आणि पुढे म्हटलं आहे त्यांनी डायरेक्टली ॲट्रिब्युटेबल टू द ॲक्विजिशन, म्हणजे हे परचेस करण्याशी रिलेटेड आहेत सगळे खर्च. आणि आता याच्यातनं मायनस काय करतो, ट्रेड डिस्काउंट, रिबेट, ड्युटी ड्रॉबॅक्स, रिफंड ऑन अकाउंट्स ऑफ मोडवॅट, सेंट्रल टॅक्स अँड अदर सिमिलर आयटम्स आर डिडक्टेड इन डिटरमायनिंग द कॉस्ट ऑफ मटेरियल. म्हणजे कॉस्ट ऑफ मटेरियलची जर किंमत काढायची असेल तर या सगळ्या गोष्टी आपल्याला काय करायला लागतात, वजा करायला लागतात. तर हे जे आपण आता डिस्कस केलं हे मटेरियल कॉस्टच्या बाबतीत होतं. आता दुसरा जो पॉईंट आहे तो म्हणजे लेबर कॉस्ट. आता लेबर कॉस्टमध्ये काय काय इन्क्लूड आहे, तर लेबर कॉस्ट मीन्स पेमेंट मेड टू एम्प्लॉईज परमनंट ऑर टेम्पररी फॉर देअर सर्व्हिस. म्हणजे सोपी व्याख्या आहे की जो काय आपण पगार किंवा रेम्युनरेशन जे आयदर आपल्याकडे टेम्पररी एम्प्लॉईज आहेत किंवा परमनंट एम्प्लॉईज आहेत, तर आपण त्यांच्या सर्व्हिसच्या बदल्यात म्हणजे त्यांच्या सेवेच्या बदल्यात जे काय पैसे आपण त्यांना देतो त्याला आपण लेबर म्हणतो. तर ICMA डिफाईन्स लेबर कॉस्ट ॲज द कॉस्ट ऑफ रेम्युनरेशन ऑफ द एम्प्लॉईज ऑफ द अंडरटेकिंग. म्हणजे एखाद्या संस्थेचे जे काय नोकर लोक आहेत त्यांना जे पेमेंट दिलं जातं तर त्यांना आपण लेबर कॉस्ट म्हणतो. लेबर कॉस्ट इन्क्लूड सॅलरीज अँड वेजेस पेड टू परमनंट एम्प्लॉय, टेम्पररी एम्प्लॉय अँड ऑल्सो टू एम्प्लॉईज ऑफ द कॉन्ट्रॅक्टर. म्हणजे कुठल्याही प्रकारची सॅलरी किंवा रेम्युनरेशन जे काय आपण परमनंट एम्प्लॉयला पे करतो किंवा टेम्पररी एम्प्लॉयला पे करतो किंवा जे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती असतात त्या लोकांना आपण पे करतो तर त्याला आपण काय म्हणतो लेबर कॉस्ट. त्याच्यानंतर हिअर वेजेस अँड सॅलरीज अँड ऑल फ्रिंज बेनिफिट्स. आता फ्रिंज बेनिफिट्स म्हणजे काय, आपल्याला रिटायर झाल्यानंतर म्हातारपणी जे काय बेनिफिट मिळतात त्यांना फ्रिंज बेनिफिट म्हणतात. तर जसे प्रॉव्हिडंट फंड आहे, कॉन्ट्रीब्युशन आहे, ग्रॅच्युटी आहे, ESI, हे तुम्हाला जास्त टॅक्स विषयामध्ये याचा जास्त अभ्यास करायचा आहे. तर मी तुम्हाला काय सांगत होतो की जे रिटायरमेंटचे बेनिफिट्स आहेत जसे प्रॉव्हिडंट फंड आहे, ग्रॅच्युटी आहे, ESI, ओव्हरटाईम, इन्सेंटिव्ह, बोनस, एक्स ग्रेशिया, एनकॅशमेंट, लिव्ह एनकॅशमेंट म्हणजे सुट्टीचा पगार, वेजेस फॉर हॉलिडेज, ते एकच आहे लिव्ह एनकॅशमेंट आणि वेजेस फॉर हॉलिडेज, आणि आयडल टाईम. तर याचे जे पैसे दिले जातात तर हे लेबर कॉस्टमध्ये इन्क्लूड आहेत. नंतर expenses are cost
अदर दॅन मटेरियल कॉस्ट अँड लेबर कॉस्ट. म्हणजे एक्सपेन्सेस म्हणजे कुठला खर्च आहे जो मटेरियल किंवा लेबरच्या कॅटेगरीत पडत नाही, विच आर इन्व्हॉल्ड इन ॲक्टिव्हिटी, आणि जो खर्च करणं आपल्याला भाग आहे, तर तो खर्च म्हणजे एक्सपेन्सेस. एक्सपेंडिचर ऑन अकाउंट ऑफ युटिलिटीज, म्हणजे आपण लाईटचं बिल, टेलिफोनचं बिल, हे सगळ्या ज्या युटिलिटीज आहेत या पे करतो त्या एक्सपेन्सेस कॅटेगरीमध्ये मोडले जातात. नंतर पेमेंट फॉर बाऊट आवर सर्व्हिसेस, म्हणजे कुठल्याही सर्व्हिसेस आपण घेतल्या, ॲक्च्युली ते ब्रॉट आउट सर्व्हिसेस. नंतर जॉब प्रोसेसिंग चार्जेस, एखादा जॉब आपण लोकांना करायला दिला आहे तर त्याचे प्रोसेसिंग चार्जेस. नंतर कॅन बी टर्म ॲज एक्सपेन्सेस, तर याला आपण एक्सपेन्सेस म्हणून नाव देऊ शकतो. द ICMA डिफाईन्स एक्सपेन्सेस ॲज अ कॉस्ट ऑफ सर्व्हिस प्रोव्हायडेड टू ॲन अंडरटेकिंग अँड अ नोशनल कॉस्ट ऑफ द यूज ऑफ ओन ॲसेट्स. आता ICMAच्या नुसार काय, जो काय खर्च आपण ॲक्च्युअली करतो किंवा नोशनल म्हणजे तुम्हाला मी इमॅजिनरी खर्च आपण सांगितला त्या ॲसेट्सवरती जो होतो, या दोघांची टोटल म्हणजे एक्सपेन्सेस. आता पुढचं जे क्लासिफिकेशन आहे, क्लासिफिकेशन ऑन द बेसिस ऑफ कॉस्ट सेंटर ऑब्लिक युनिट, म्हणजे कॉस्ट सेंटर किंवा कॉस्ट युनिटच्या बेसिसवरती जे क्लासिफिकेशन करतो ते आपण इकडे आता शिकणार आहोत. अकॉर्डिंग टू कॉस्टिंग अकाउंटिंग स्टँडर्ड 1, क्लासिफिकेशन ऑफ कॉस्ट बाय रिलेशन ऑफ कॉस्ट सेंटर शुड बी ऑन द बेसिस ऑफ मेथड ऑफ ॲलोकेशन ऑफ कॉस्ट, म्हणजे तुम्ही कुठली मेथड यूज केलेली आहे एखादा खर्च डिपार्टमेंटमध्ये डिवाइड करायला, त्याच्यावरती हे अवलंबून आहे. इफ ॲन एक्सपेंडिचर कॅन बी अलोकेटेड टू अ कॉस्ट सेंटर ऑर अ कॉस्ट युनिट, एकच मिनटं. ॲक्च्युली ही लाईन जरा चुकीची आहे, ही तुम्ही रीड करू नका, तुम्हाला नंतर नोट्स पाठवीन. आणि याच्यानंतर डायरेक्ट हे डिस्टिंग्विश बिटवीन आहे, मधलं जे आहे ना ते मी तुम्हाला नंतर पुढच्या नोट्समध्ये पाठवीन आणि ते शिकवीन. आता आपण काय करूया, कॉस्ट सेंटर आणि कॉस्ट युनिट याच्यामधलं आपण डिस्टिंग्विश बिटवीन करूया. तर कॉस्ट सेंटर म्हणजे काय, कॉस्ट आर ॲक्युमुलेटेड दॅट इज कलेक्टेड बाय कॉस्ट सेंटर, म्हणजे जो काय खर्च होतो ते जमा करण्याचं काम, त्याचा रेकॉर्ड मेंटेन करण्याचं काम कॉस्ट सेंटरच्या इथे केलं जातं. आणि कॉस्ट युनिट म्हणजे एक पर्टिक्युलर प्रॉडक्ट आपण बनवतो, तर कॉस्ट आर मेजर्ड अँड एक्सप्रेस इन टर्म्स ऑफ कॉस्ट युनिट, म्हणजे आता किती खर्च आला ते रुपीजमध्ये आपण सांगतो की एक वस्तू बनवायला आपल्याला 100 रुपये लागतात आणि आपण ती वस्तू 150 रुपयाला विकतो आणि 50 रुपये प्रॉफिट कमवतो. तर रुपीज हे युनिट आहे, म्हणजे ज्याच्यात आपण ते एक्सप्रेस करतो. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे, इन द प्रोडक्शन ऑफ अ प्रॉडक्ट डिफरंट कॉस्ट सेंटर्स मे बी इन्व्हॉल्व. तर समजा एखादा आपण प्रॉडक्ट बनवतोय तर त्याच्यात वेगवेगळी कॉस्ट सेंटर लागतात जिकडनं आपल्याला सर्व्हिसेस भेटतात. बट प्रॉडक्ट विल जनरली हॅव ओनली वन कॉस्ट युनिट, पण प्रॉडक्टचं जर युनिट बघितलं जसं असं रुपीज आहे तर ते एकच असतं फॉर मेजरिंग अँड एक्सप्रेसिंग कॉस्ट, म्हणजे किती किंमत आहे हे मोजण्यासाठी आणि एक्सप्रेस करण्यासाठी एकच युनिट अवलंबलं जातं. नंतर कॉस्ट सेंटर फॅसिलिटेट्स कॉस्ट असर्टनमेंट अँड कॉस्ट कंट्रोल. तर कॉस्ट सेंटरमुळे आपण कॉस्टचं कॅल्क्युलेशन करू शकतो आणि कॉस्टवरती कंट्रोल ठेवू शकतो. पण कॉस्ट युनिटमुळे फक्त आपण कॉस्ट कॅल्क्युलेट करू शकतो, तिथे आपण त्याच्यावरती कंट्रोल नाही ठेवू शकत. नंतर अकॉर्डिंग टू कॉस्टिंग अकाउंटिंग स्टँडर्ड 1, डायरेक्ट कॉस्ट हॅज 3 कंपोनेंट्स. तर 3 कंपोनेंट्स डायरेक्ट कॉस्टचे आहेत, डायरेक्ट मटेरियल कॉस्ट, डायरेक्ट लेबर कॉस्ट आणि डायरेक्ट एक्सपेन्सेस. तर हे 3 घटक आहेत डायरेक्ट कॉस्टचे, डायरेक्ट मटेरियल, डायरेक्ट लेबर आणि डायरेक्ट एक्सपेन्सेस.
द सम ऑफ ऑल डायरेक्ट कॉस्ट इज कॉल्ड प्राईम कॉस्ट. प्रिमा झालं आहे ते प्राईम कॉस्ट आहे. सम ऑफ ऑल डायरेक्ट कॉस्ट इज कॉल्ड प्राईम कॉस्ट. नंतर आता आपण एक एक बघूया की डायरेक्ट मटेरियल कॉस्ट म्हणजे काय, डायरेक्ट लेबर कॉस्ट म्हणजे काय. तर डायरेक्ट मटेरियल कॉस्ट अकॉर्डिंग टू कॉस्टिंग अकाउंटिंग स्टँडर्ड 1 बाय द ICWA is the cost of material which we can directly allocate to a cost center or a cost object in a economically feasible way. तर याचा अर्थ काय होतो की ही जी किंमत आहे ही एक वस्तू बनवायला आपल्याला किती खर्च येतो ही टेक्निक या डायरेक्ट मटेरियल कॉस्टच्यामुळे कळते. म्हणजे आणि आपल्याला कसं आहे, मी तुम्हाला सांगितलं की डायरेक्ट या शब्दाचा अर्थ काय. डायरेक्ट म्हणजे आपण एखादं प्रॉडक्ट हातात घेतलं की त्याला लागणारा काय खर्च असू शकतो तो आपण अंदाज काढू शकतो. त्याच्यात हे डायरेक्ट मटेरियल कॉस्ट इन्क्लुडेड आहे. तर पुढे आणि म्हटलं आहे रॉ मटेरियल कन्झ्युम फॉर प्रोडक्शन फॉर अ प्रॉडक्ट ऑफ सर्व्हिसेस विच आर आयडेंटिफायबल इन द प्रॉडक्ट ऑर सर्व्हिस फ्रॉम द डायरेक्ट मटेरियल कॉस्ट. म्हणजे आपण एखादं समजा मटेरियल हातात घेतलं, एखादी वस्तू हातात घेतली तर त्याच्यावरनं आपण अंदाज काढू शकतो की याला किती खर्च येणार आहे. नंतर डायरेक्ट मटेरियल कॉस्ट इन्क्लूड्स कॉस्ट ऑफ प्रॉक्युरमेंट, फ्रेट इनवर्ड्स आणि टॅक्सेस. त्याच्यात काय काय गोष्टी इन्क्लूड आहेत, परचेस करायला लागणारी किंमत, त्याच्यानंतर त्याचं फ्रेट इनवर्ड आणि टॅक्सेस या 3 गोष्टी इन्क्लूड आहेत. टॅक्सेस, इन्शुरन्स एक्सेट्रा डायरेक्टली ॲट्रिब्युटेबल टू द प्रोडक्शन. तर हा जो ड्युटी, इन्शुरन्स वगैरे जो खर्च आहे तो डायरेक्टली आपण परचेसला ॲट्रिब्यूट करतो, म्हणजे परचेस बरोबर तो जोडतो. नंतर ते परत तेच पॉईंट म्हटलं आहे, ट्रेड डिस्काउंट, रिबेट, ड्युटी ड्रॉबॅक्स, रिफंड ऑन अकाउंट्स ऑफ मोडवॅट, सेंडवॅट, सेल्स टॅक्स अँड अदर सिमिलर आयटम्स आर डिडक्टेड इन डिटरमायनिंग द कॉस्ट ऑफ डायरेक्ट मटेरियल. म्हणजे थोडक्यात डिस्काउंट जो असतो तो आपण त्याच्यातनं वजा करतो. नंतर पुढचा जो पॉईंट आहे डायरेक्ट लेबर कॉस्ट. आता डायरेक्ट लेबर कॉस्ट म्हणजे मगाशी आपण बघितलं जे काय वर्कर्स लोकांना पे करतो ती लेबर कॉस्ट आहे. तर इकडे अकॉर्डिंग टू कॉस्ट अकाउंटिंग स्टँडर्ड 1 बाय द ICWA इज द कॉस्ट ऑफ वेजेस टू दोज वर्कर्स. आता डायरेक्ट आणि इनडायरेक्ट असे 2 कॅटेगरी असतात. तर जे वर्कर प्रोडक्शनशी रिलेटेड आहेत किंवा प्रोडक्शनशी लिंक्ड आहेत त्यांना जो पगार देतो तो आपण म्हणतो डायरेक्ट वेजेस. आता आपलं कॉलेज आहे तर आपल्या कॉलेजेसमध्ये जे प्रोफेसर्स लोक आहेत ते डायरेक्टली टीचिंगमध्ये इन्वॉल्ड आहेत. तर आम्हाला जी सॅलरी दिली जाते तर त्यांना डायरेक्ट लेबर म्हणणार. पण वेळेस दुसरे नॉन टीचिंग स्टाफ आहेत त्यांना जो पेमेंट दिलं जातो तर त्याला आपण काय म्हणणार, इनडायरेक्ट कॉस्ट. तर डायरेक्ट लेबर कॉस्ट म्हणजे जे प्रोडक्शनवरती काम करतात, तर जे प्रोडक्शनवरती काम करतात त्यांना दिलं जाणारं जे पेमेंट आहे त्याला आपण काय म्हणतो, डायरेक्ट लेबर कॉस्ट. तर इथे काय म्हटलं आहे, अकॉर्डिंग टू कॉस्टिंग अकाउंटिंग स्टँडर्ड 1 बाय द ICWA इज द कॉस्ट ऑफ वेजेस ऑफ दोज वर्कर्स हु आर रेडिली आयडेंटिफाईड ऑर लिंक विथ द कॉस्ट सेंटर ऑर कॉस्ट ऑब्जेक्ट. म्हणजे जे कॉस्ट सेंटर किंवा कॉस्ट ऑब्जेक्टशी लिंक आहेत तर असा खर्च त्याला आपण काय म्हणणार, डायरेक्ट लेबर कॉस्ट. पुढे हिअर द वेजेस ऑफ वर्कर्स इन्क्लूड ऑर फ्रिंज बेनिफिट्स. म्हणजे रिटायरमेंटचा बेनिफिट त्याच्यात इन्क्लूड आहे, लाईक प्रॉव्हिडंट फंड कॉन्ट्रीब्युशन, ग्रॅच्युटी, ESI, बोनस, एक्स ग्रेशिया, एनकॅशमेंट, न्यू एनकॅशमेंट, वेजेस फॉर हॉलिडेज, हे सगळं तेच म्हटलेलं आहे फॉर द पर्पज ऑफ कॅल्क्युलेशन ऑफ द डायरेक्ट लेबर कॉस्ट. म्हणजे या सगळ्या गोष्टी तुम्हाला डायरेक्ट लेबर कॉस्टचं कॅल्क्युलेशन करताना ॲड करावं लागतं. नंतर पुढचा पॉईंट आहे डायरेक्ट एक्सपेन्सेस. आता डायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणजे काय, अकॉर्डिंग टू कॉस्टिंग अकाउंटिंग स्टँडर्ड 1 बाय द ICWA आर द एक्सपेन्सेस अदर दॅन डायरेक्ट मटेरियल ऑर डायरेक्ट लेबर विच कॅन बी आयडेंटिफाईड ऑर लिंक विथ द कॉस्ट सेंटर ऑर कॉस्ट ऑब्जेक्ट. तर यांनी काय म्हटलं आहे की असा खर्च जो मटेरियल आणि लेबरच्या पेक्षा वेगळा आहे त्या खर्चाला आपण काय म्हणतो, डायरेक्ट एक्सपेन्सेस आपण म्हणतो. नंतर एक्झाम्पल्स ऑफ डायरेक्ट एक्सपेन्सेस आर एक्सपेन्सेस फॉर स्पेशल मोल्ड्स
रिक्वायर्ड इन पर्टिक्युलर कॉस्ट सेंटर. आता मोड्स म्हणजे काय, साचे जे आपल्याला लागतात कॉस्ट सेंटरमध्ये. किंवा हायरिंग चार्जेस फॉर टूल्स अँड इक्विपमेंट, म्हणजे भाड्याने आपण कुठली टूल्स अँड इक्विपमेंट घेतली तर. नंतर रॉयल्टीज पे केली तर, रॉयल्टीज इन कनेक्शन टू अ प्रॉडक्ट, जॉब, प्रोसेसिंग चार्जेस एक्सेट्रा. तर हे सगळे काय आहेत, हे डायरेक्ट चार्जेस आहेत. आता डायरेक्ट चार्जेस बनतात कसे, तर डायरेक्ट चार्जेस म्हणजे आपण डायरेक्ट कॉस्टमध्ये 3 गोष्टी इन्क्लूड करतो. 3 गोष्टी कुठल्या आहेत, डायरेक्ट मटेरियल, डायरेक्ट लेबर आणि डायरेक्ट एक्सपेन्सेस. या तिघांची टोटल म्हणजे डायरेक्ट कॉस्ट किंवा प्राईम कॉस्ट. नंतर पुढे म्हटलं आहे ओव्हरहेड्स मीन्स द ॲग्रिगेट ऑफ इनडायरेक्ट कॉस्ट. तर जी इनडायरेक्ट आहे त्याच्या टोटलला आपण ओव्हरहेड्स म्हणतो. तर ॲग्रिगेट म्हणजे टोटल. द ॲग्रिगेट ऑफ इनडायरेक्ट कॉस्ट सच एज इनडायरेक्ट मटेरियल कॉस्ट, इनडायरेक्ट वेजेस अँड इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. जर त्या इनडायरेक्ट गोष्टींची जर आपण टोटल घेतली तर त्याला म्हणतात आपण इनडायरेक्ट कॉस्ट. इनडायरेक्ट कॉस्ट किंवा त्याला दुसरं नाव आहे ओव्हरहेड्स. तर इथे काय म्हटलं आहे, मटेरियल विच आर ऑफ स्मॉल व्हॅल्यू, ज्याची व्हॅल्यू कमी आहे अँड कॅनॉट बी आयडेंटिफायबल और आयडेंटिफाईड इन or allocated to a product service are classified as indirect material. म्हणजे जे छोटं मटेरियल आहे, जे आपण त्याचा अंदाज लावू शकत नाही की ते कुठलं प्रॉडक्ट बनवायला लागतं, तर असं जे मटेरियल आहे ते पण आपण इनडायरेक्ट म्हणून कन्सिडर करतो. नंतर इनडायरेक्ट लेबर कॉस्ट. जसं इनडायरेक्ट मटेरियल कॉस्ट आहे तसंच इनडायरेक्ट लेबर कॉस्ट आहे. अकॉर्डिंग टू कॉस्ट अकाउंटिंग स्टँडर्ड 1 बाय ICWA is the wages of employees which are not directly allocable to a particular cost center. म्हणजे आपण एखाद्या दुसऱ्या माणसाचा किंवा दुसऱ्या इक्विपमेंटचा खर्च, दुसऱ्या माणसाचाच, कारण हे इनडायरेक्ट लेबर आहे, तर दुसऱ्या डिपार्टमेंटच्या माणसाचा खर्च जर समजा इकडे आपण चार्ज केला तर तो प्रोडक्शनशी रिलेटेड नाही आहे, म्हणजे त्याला आपण काय म्हणणार, इनडायरेक्ट लेबर कॉस्ट. The examples of indirect labor, salaries of staff in administration, म्हणजे जे ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये जे लोक काम करतात त्याला दिली जाणारी जी सॅलरी आहे ऑफिसच्या लोकांना, तर तिला आपण इनडायरेक्ट म्हणणार. तर सॅलरीज ऑफ स्टाफ इन ॲडमिनिस्ट्रेशन अँड अकाउंट्स डिपार्टमेंट, सॅलरी ऑफ सिक्युरिटी स्टाफ एक्सेट्रा. तर या गोष्टी आपल्या प्रोडक्शनशी रिलेटेड नाही आहेत, तर त्याला आपण काय म्हणणार, इनडायरेक्ट म्हणणार. त्याचे एक्झाम्पल्स आहेत इकडे की ॲडमिनिस्ट्रेशन किंवा अकाउंट्स डिपार्टमेंटमध्ये जे लोक काम करतात किंवा आपण सिक्युरिटीला जे काय रेम्युनरेशन देतो, तर या सगळ्या इनडायरेक्ट लेबर कॉस्ट आहेत. नंतर पुढे आहेत इनडायरेक्ट एक्सपेन्सेस कॉस्ट. तर इनडायरेक्ट एक्सपेन्सेस कॉस्ट काय, अकॉर्डिंग टू अकाउंटिंग स्टँडर्ड 1 बाय द ICWA आर द एक्सपेन्सेस अदर दॅन नेचर ऑफ मटेरियल, लेबर दॅट कॅनॉट बी डायरेक्टली ॲट्रिब्युटेबल टू अ प्रॉडक्ट पर्टिक्युलर कॉस्ट सेंटर. एक्झाम्पल इन्शुरन्स, टॅक्सेस आणि ड्युटीज. तर जे खर्च मटेरियल का लेबर या कॅटेगरीत करते ना, म्हणजे जो खर्च आपण इनडायरेक्ट मटेरियलचा पण नाही, इनडायरेक्ट लेबरचा पण नाही आहे, तर असा खर्च आहे इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. जसं इन्शुरन्स आहे, टॅक्सेस आहे, ड्युटीज आहेत, तर ह्या सगळ्या काय इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहेत. त्या ओव्हरहेड्स मीन्स द टोटल कॉस्ट. आता ओव्हरहेड्सचा अर्थ काय, या तिघांची टोटल म्हणजे ओव्हरहेड्स. टोटल इनडायरेक्ट कॉस्ट अपॉर्शन टू ऑर ॲब्सॉर्ब बाय ऑल कॉस्ट सेंटर ऑर कॉस्ट युनिट. ओव्हरहेड्स म्हणजे टोटल जितका अशा प्रकारचा जो खर्च आहे त्याच्या टोटलला टोटल कॉस्ट म्हणतात. द टोटल कॉस्ट ऑफ अ कॉस्ट सेंटर ऑर अ कॉस्ट युनिट इज दस मेकअप बाय डायरेक्ट कॉस्ट प्लस इनडायरेक्ट कॉस्ट. म्हणजे तिकडे काय होतं, डायरेक्ट कॉस्ट आणि इनडायरेक्ट कॉस्टची टोटल घेतली जाते. तर टोटल कॉस्ट म्हणजे आता नेमकं काय, तर टोटल कॉस्ट म्हणजे काय, डायरेक्ट कॉस्ट आणि इनडायरेक्ट कॉस्ट. आयदर आपण त्याला इक्वेशन असं म्हणू शकतो, डायरेक्ट कॉस्ट आणि इनडायरेक्ट कॉस्ट. किंवा दुसरं जर समजा कॉस्टिंगच्या भाषेत बोललं तर प्राईम कॉस्ट आणि ओव्हरहेड्स. प्राईम कॉस्ट म्हणजे या तिघांची टोटल आहे, डायरेक्ट मटेरियल, डायरेक्ट वेज, डायरेक्ट एक्सपेन्सेस. तर
याच्यात आपण काय करतो की प्राईम कॉस्टमध्ये सगळे डायरेक्ट गोष्टी आल्या आणि ओव्हरहेड्समध्ये इनडायरेक्ट गोष्टी आल्या. तर आयदर आपण म्हणणार डायरेक्ट कॉस्ट प्लस इनडायरेक्ट कॉस्ट किंवा दुसरं काय म्हणणार प्राईम कॉस्ट प्लस ओव्हरहेड्स. तर पुढचा जो पॉईंट आहे क्लासिफिकेशन ऑन द बेसिस ऑफ फंक्शन म्हणजे कॉस्ट स्ट्रक्चर. म्हणजे आता डिफरंट डिपार्टमेंट असतात कॉस्ट शीटमध्ये, तर त्याच्या अनुसार जे क्लासिफिकेशन केलं जातं त्याला आपण म्हणतो क्लासिफिकेशन ऑन द बेसिस ऑफ फंक्शन्स कॉस्ट सेंटर. तर ॲज पर कॉस्टिंग अकाउंटिंग स्टँडर्ड 1 कॉस्ट शुड बी क्लासिफाईड अमंग द मेजर फंक्शन्स फॉर विच द एलिमेंट्स आर यूज इन टू द फॉलोइंग मेजर फंक्शन्स. तर आता डिपार्टमेंट वाईज आपण क्लासिफाय करतो. म्हणजे इकडे प्रोडक्शन आहे, ॲडमिनिस्ट्रेशन आहे, सेलिंग आहे, डिस्ट्रीब्युशन आहे आणि रिसर्च अँड डेव्हलपमेंट आहे. तर या पर्टिक्युलर डिपार्टमेंट वाईज क्लासिफिकेशन आहे त्याला आपण म्हणतो बेसिस ऑफ फंक्शन. तर त्याच्यात पहिलं आहे प्रोडक्शन कॉस्ट. प्रोडक्शन कॉस्ट नावावरूनच कळतं की जो काय उत्पादन करायला त्याला आपण उत्पादन शुल्क किंवा उत्पादन खर्च असं म्हणतो, ती म्हणजे प्रोडक्शन कॉस्ट. प्रोडक्शन कॉस्ट इज द कॉस्ट ऑफ ऑल आयटम्स इन्वॉल्व इन द प्रोडक्शन ऑफ अ प्रॉडक्ट ऑर अ सर्व्हिस. म्हणजे जो काय खर्च एखादा प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस बनवायला आपल्याला लागतो तो सगळा खर्च म्हणजे प्रोडक्शन कॉस्ट. इट इन्क्लूड्स ऑल डायरेक्ट कॉस्ट अँड ऑल इनडायरेक्ट कॉस्ट रिलेटेड टू प्रोडक्शन. आता त्याच्यात काय काय इन्क्लूड आहेत, ज्या काय तर प्रोडक्शन कॉस्टचा अर्थ काय असतो की जो काय खर्च डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट खर्च जो काय आपल्याला होतो प्रोडक्शन बनवण्यासाठी, तर त्याला आपण काय म्हणतो प्रोडक्शन कॉस्ट. प्रोडक्शन ओव्हरहेड्स इज द इनडायरेक्ट कॉस्ट इन्वॉल्ड इन द प्रोडक्शन प्रोसेस. तर प्रोडक्शन ओव्हरहेड्स काय असतात, हा इनडायरेक्ट खर्च आहे तो प्रोडक्शन बनवण्यासाठी आपल्याला येतो. प्रोडक्शन ओव्हरहेड इज ऑल्सो टर्म ॲज फॅक्टरी ओव्हरहेड ऑर मॅन्युफॅक्चरिंग ओव्हरहेड्स. म्हणजे प्रोडक्शन ओव्हरहेडला दुसरं नाव काय फॅक्टरी ओव्हरहेड किंवा मॅन्युफॅक्चरिंग ओव्हरहेड्स. तर त्याचे एक्झाम्पल्स आहेत. तर पहिलं म्हणजे सॅलरीज ऑफ स्टाफ फॉर प्रोड्युसिंग प्लॅनिंग तर आता आपण त्याची काय एक्झाम्पल्स घेणार आहोत प्रोडक्शन ओव्हरहेड्सची. तर पहिलं म्हणजे सॅलरीज ऑफ स्टाफ फॉर प्रोडक्शन प्लॅनिंग, टेक्निकल सुपरविजन, फॅक्टरी ॲडमिनिस्ट्रेशन एक्सेट्रा. तर जे स्टाफच्या लोकांना आपण पगार देतो प्लॅनिंग करण्यासाठी, सुपरविजन करण्यासाठी किंवा ॲडमिनिस्ट्रेशनसाठी, तर ते याच्यात इन्क्लूड आहे. नंतर वरती म्हटल्याप्रमाणे नॉर्मल आयडल टाईम कॉस्ट त्याच्यात इन्क्लूड आहे. नंतर एक्सपेन्सेस फॉर स्टोर्स मॅनेजमेंट, म्हणजे आपलं जे स्टोर्स आहे जिकडनं माल आपल्याला येतो ते मॅनेज करण्यासाठी जो काय खर्च आहे. नंतर सेक्युरिटी एक्सपेन्सेस, सिक्युरिटीच्या लोकांना जे काय पेमेंट दिलं जातं. लेबर वेलफेअर एक्सपेन्सेस, लेबरसाठी काय सोयी आपण करतो तर त्याच्यात इन्क्लूड आहेत. नंतर डिस्पेन्सरी अँड कॅन्टीन एक्सपेन्सेस, आपल्याकडे समजा डॉक्टर आहे, काय वैद्यकीय आपण सेवा देतो किंवा कॅन्टीन आहे तर कॅन्टीनचा खर्च. नंतर डेप्रिसिएशन ऑफ प्लांट अँड मशिनरी, प्लांट अँड मशिनरीचं डेप्रिसिएशन. नंतर रिपेअर्स अँड मेंटेनन्स ऑफ फॅक्टरी बिल्डिंग अँड प्लांट अँड मेंटेनन्स, म्हणजे आपली फॅक्टरी बिल्डिंगला काय रिपेअर अँड मेंटेन करायला लागला किंवा प्लांट अँड मशिनरीला काय रिपेअर्स आणि मेंटेन करायला लागलं तर हे त्याच्यात इन्क्लूड आहे. त्याच्यानंतर रिपेअर्स आणि मेंटेनन्स झाला. त्याच्यानंतर इन्शुरन्सचा खर्च, क्वालिटी कंट्रोल करायला लागणारा खर्च. नंतर हा झाला प्रोडक्शनचा. नंतर दुसरा जो पॉईंट आहे ॲडमिनिस्ट्रेशन कॉस्ट, म्हणजे ऑफिसचा खर्च. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कॉस्ट आर एक्सपेन्सेस इन्कर्ड बाय जनरल मॅनेजमेंट ऑफ ॲन ऑर्गनायझेशन, म्हणजे जी
आपली कंपनीची मॅनेजमेंट आहे, जी कंपनी चालवते, तर तिने केलेला खर्च म्हणजे ॲडमिनिस्ट्रेशन कॉस्ट. विच आर इन नेचर ऑफ इनडायरेक्ट कॉस्ट, म्हणजे हे सगळे इनडायरेक्टच आहेत. अँड ऑल्सो टर्म्ड ॲज ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड्स. तर त्याला दुसरं नाव आहे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड्स, आणि हे सगळे इनडायरेक्ट खर्च आहेत. एक्झाम्पल्स ऑफ द आयटम्स टू बी इन्क्लुडेड इन ॲडमिनिस्ट्रेशन ओव्हरहेड्स. तर त्याच्यात पहिलं आहे सॅलरीज ऑफ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अँड अकाउंट स्टाफ, म्हणजे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह किंवा स्टाफच्या लोकांना जे पगार आपण देतो ते त्याच्यात इन्क्लूड आहेत. नंतर जनरल ऑफिस एक्सपेन्सेस लाईक रेंट, लाइटिंग, टॅक्सेस एक्सेट्रा. तर याच्यात काय काय इन्क्लूड आहे एक्झाम्पल्स. सॅलरीज ऑफ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अँड अकाउंट स्टाफ, म्हणजे जे ऑफिसमध्ये किंवा अकाउंट्स डिपार्टमेंटला जे कोण लोक काम करतात त्यांचा पगार त्याच्यात इन्क्लूड आहे. नंतर जनरल ऑफिस एक्सपेन्सेस लाईक रेंट, लाइटिंग, रेट्स, टॅक्सेस, टेलिफोन, स्टेशनरी, पोस्टेज एक्सेट्रा, म्हणजे जे काय भाडं आपण पे करतो किंवा लाइटिंग आहे किंवा रेट्स अँड टॅक्सेस, टेलिफोन, स्टेशनरी, पोस्टेज, हे सगळं त्याच्यात इन्क्लूड आहे. नंतर बँक चार्जेस, बँक जे चार्जेस आपल्याला चार्ज करते ते त्याच्यात इन्क्लूड आहे. ऑडिट फीज, ऑडिट म्हणजे काय, आपले अकाउंट्स जे चेक करून देतात त्या CA लोकांना आपल्याला पैसे द्यावे लागतात, तर ती ऑडिट फीज पण इन्क्लूड आहे. नंतर लिगल एक्सपेन्सेस म्हणजे वकिलाचा खर्च, तो पण त्याच्यात इन्क्लूड आहे. नंतर डेप्रिसिएशन अँड रिपेअर्स अँड मेंटेनन्स ऑफ ऑफिस बिल्डिंग एक्सेट्रा. तर आता मगाशी मी तुम्हाला फॅक्टरी आणि प्लांट अँड मशिनरीबद्दल सांगितलं. आता इथे डेप्रिसिएशन आणि मेंटेनन्स कसला आहे, ऑफिस बिल्डिंगचा, तो याच्यात इन्क्लूड आहे. नंतर पुढचा जो पॉईंट आहे सेलिंग कॉस्ट, म्हणजे सेल्ससाठी लागणारा खर्च. आर इनडायरेक्ट कॉस्ट रिलेटेड टू सेलिंग ऑफ प्रॉडक्ट ऑर सर्व्हिस अँड इन्क्लूड ऑल इनडायरेक्ट कॉस्ट इन द सेल्स मॅनेजमेंट फॉर द ऑर्गनायझेशन. म्हणजे या खर्चामध्ये सगळी कॉस्ट इन्क्लूड आहे. जो खर्च आपल्याला एखादी वस्तू विकायला खर्च करायला लागतो तो सगळा सेलिंग कॉस्टमध्ये इन्क्लूड आहे. सेलिंग कॉस्ट इन्क्लूड ऑल कॉस्ट रिलेटिंग टू रेग्युलर सेल्स अँड सेल्स प्रमोशन ॲक्टिव्हिटीज, म्हणजे जो खर्च आपल्याला सेल करायला किंवा जो कुठला खर्च आपल्याला सेल करायला किंवा सेल्स प्रमोशनच्या ॲक्टिव्हिटीज करायला लागतो तो सगळ्या याच्यात इन्क्लूड आहे. नंतर एक्सपेन्सेस ऑफ एक्झाम्पल्स ऑफ एक्सपेन्सेस विच आर इन्क्लुडेड इन सेलिंग कॉस्ट आर. तर कुठला कुठला खर्च याच्यात इन्क्लूड आहे, सॅलरीज, कमिशन अँड ट्रॅव्हलिंग एक्सपेन्स ऑफ सेल्स पर्सनल, म्हणजे कुठलाही जर समजा कुठल्याही सेल्स पर्सनला आपण जे काय सॅलरीज पे करतो, कमिशन पे करतो, ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस पे करतो, हा सगळा खर्च त्याच्यात इन्क्लुडेड आहे. नंतर ॲडव्हर्टाइजमेंट कॉस्ट, जो खर्च आपल्याला ॲडव्हर्टाइजमेंट करायला लागतो. नंतर लिगल एक्सपेन्सेस फॉर डेप रिअलायझेशन, म्हणजे आपले पैसे जर समजा मिळाले नाहीत तर ते लिगली खर्च कसा करायचा, तर तो सगळा याच्यात इन्क्लुडेड आहे. म्हणजे आपण कुणाला कर्ज दिलं तर कर्ज दिल्यानंतर किंवा वस्तू उधारीवरती विकल्यानंतर आपल्याला त्यांच्याकडनं उधारी वसूल करायला लागते, तर त्या उधारी वसूल करायला म्हणतो डेप रिअलायझेशन. तर डेप रिअलायझेशनचा वकिली खर्च त्याच्यात इन्क्लुडेड आहे. नंतर मार्केट रिसर्च, जो खर्च आपल्याला मार्केटचा रिसर्च करण्यासाठी लागतो तो त्याच्यात इन्क्लुडेड आहे. नंतर आफ्टर सेल सर्व्हिसेस, म्हणजे सेल झाल्यानंतर जी काय सर्व्हिस आपण लोकांना देणार आहोत ते त्याच्यात इन्क्लुडेड आहे. नंतर पुढचा पॉईंट आहे डिस्ट्रीब्युशन कॉस्ट. तर डिस्ट्रीब्युशन म्हणजे वितरण, आपण माल बनवतो आणि तो डिस्ट्रीब्यूट करतो. तर डिस्ट्रीब्युशन कॉस्ट आर द कॉस्ट इनकर्ड इन हँडलिंग अ प्रॉडक्ट फ्रॉम द टाइम इट इज कम्प्लिटेड इन द वर्क अंटिल इट रिचेस द अल्टिमेट कन्झ्युमर. तर आता ही डेफिनेशन खूप महत्त्वाची आहे. म्हणजे एखादं प्रॉडक्ट बनवणं आणि ते कस्टमरपर्यंत पोचवणं हे याच्यात इन्क्लुडेड आहे. डिस्ट्रीब्युशन कॉस्ट आर कॉस्ट इनकर्ड
फॉर डिस्ट्रीब्युशन ऑफ प्रॉडक्ट टू कस्टमर. म्हणजे हा खर्च आपल्याला कशाला करावा लागतो, प्रॉडक्ट आपल्याला कस्टमरपर्यंत पोहोचवण्यासाठी हा खर्च आपल्याला करावा लागतो. तर एक्झाम्पल्स ऑफ डिस्ट्रीब्युशन कॉस्ट, तर त्याची जी एक्झाम्पल आहेत ते म्हणजे ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट, आपल्याला जो खर्च ट्रान्सपोर्ट करावा लागतो, किंवा कॉस्ट ऑफ डिलिव्हरिंग द प्रॉडक्ट टू कस्टमर, म्हणजे जो काय खर्च आपल्याला कस्टमर्सना प्रॉडक्ट डिलिव्हरी करायला लागतो तो त्याच्यात इन्क्लुडेड आहे. नंतर पुढचं आहे रिसर्च अँड डेव्हलपमेंट कॉस्ट. तर रिसर्च अँड डेव्हलपमेंट कॉस्ट आर द कॉस्ट फॉर अंडरटेकिंग रिसर्च टू इम्प्रूव्ह क्वालिटी. म्हणजे एखाद्या प्रॉडक्टची जर क्वालिटी आपल्याला इम्प्रूव्ह करायची असेल तर त्याला लागणारा खर्च याच्यात इन्क्लूड आहे ऑफ अ प्रेझेंट प्रॉडक्ट और इम्प्रूव्ह प्रोसेस ऑफ मॅन्युफॅक्चर. म्हणजे आपण जी मॅन्युफॅक्चरची प्रोसेस आहे ती इम्प्रूव्ह करण्यासाठी, किंवा डेव्हलप्ड अ न्यू प्रॉडक्ट, नवीन प्रॉडक्ट बनवण्यासाठी, मार्केट रिसर्चसाठी, तर जो काय खर्च लागतो आणि त्याचं कमर्शियलायझेशन म्हणजे त्याचं प्रमोशन करणे, तर हा सगळा खर्च रिसर्च अँड डेव्हलपमेंट कॉस्टमध्ये इन्क्लुडेड आहे. तर डेव्हलपमेंट कॉस्ट इन्क्लूड कॉस्ट फॉर कमर्शियलायझेशन, इम्प्लिमेंटेशन ऑफ रिसर्च फाइंडिंग. म्हणजे कमर्शियलायझेशन म्हणजे ते आता आपण नुसतं एखादी वस्तू बनवायची नाही आहे तर ती विक्रीला पण काढायची, लोकांना ते सर्व्हिस आपल्याला विकायची किंवा प्रॉडक्ट विकायचं आहे, तर त्याला आपण कमर्शियलायझेशन म्हणतो. म्हणजे नुसतं आपण प्रॉडक्ट बनवलं आणि ते स्वतःकडे जर ठेवलं तर त्याला आपण काय म्हणणार, प्रायव्हेट यूज म्हणणार. आणि ते विकण्यासाठी बनवलं तर त्याला कमर्शियलायझेशन असं म्हणतात. तर त्याच्यात काय काय इन्क्लुडेड आहे, प्रायमरी पॅकेजिंग कॉस्ट इज इन्क्लुडेड इन द प्रोडक्शन कॉस्ट, वेअरएज सेकंडरी पॅकेजिंग कॉस्ट इज डिस्ट्रीब्युशन कॉस्ट. म्हणजे आपण दोन प्रकारे पॅकेजिंगचा खर्च करतो. तर प्रायमरी पॅकेजिंग म्हणजे आता पॅकेजिंग कसं असतं की आपल्याकडे एखादं प्रॉडक्ट आहे, समजा आता आपण खोकी बनवतो, आता एखादं प्रॉडक्ट आपण घेतलं, समजा आता आपण औषधं विकतोय, तर औषधांना बॉक्स असतो आणि हे सगळे बॉक्स एका मोठ्या बॉक्समध्ये ठेवले जातात, ज्याला आपण कार्टून म्हणतो. तर मोठ्या बॉक्सला आपण कार्टून म्हणतो आणि छोटे छोटे बॉक्स आपण कस्टमर म्हणून विकत घेतो. तर एखादा जर दुकानदार असेल तर हे कार्टून विकत घेत असतो आणि त्याच्यात ते छोटे बॉक्स असतात ते आपल्याला विकत असतो. तर कार्टूनचा खर्च हा डिस्ट्रीब्युशन कॉस्ट आहे. कार्टूनचा खर्च कुठला, डिस्ट्रीब्युशन कॉस्ट आहे. आणि जे छोटे बॉक्स जे बनवले जातात तो प्रोडक्शन कॉस्ट आहे. नंतर इन एक्सेप्शनल केसेस, फॉर एक्झाम्पल इन केस ऑफ हेवी इंडस्ट्रीज, इक्विपमेंट सप्लाय इन्स्टॉलेशन कॉस्ट ॲट डिलिव्हरी साईट फॉर हेवी इक्विपमेंट which involve assembling of part, testing included in the production cost but not or distribution cost. पण काही केसेसमध्ये जसं हेवी इंडस्ट्रीज आहेत की एखादा ट्रान्सफॉर्मर आपण डिस्ट्रीब्यूट केला. ट्रान्सफॉर्मर आता कसं आहे की ट्रान्सफॉर्मर आपण तिथे कसे पार्ट आपल्याला न्यावे लागतात आणि तिथे पार्ट नेल्यानंतर ते आपल्याला असेंबल म्हणजे जॉईन करावं लागतात. तर हा जो खर्च आहे हा डिस्ट्रीब्युशन कॉस्ट नाही आहे, हा जो खर्च आहे हा प्रोडक्शन कॉस्टच आहे. त्याच्यानंतर आता त्याचे एक्झाम्पल दिलेले आहेत. फॉर एक्झाम्पल इन्स्टॉलेशन कॉस्ट ऑफ गॅस ट्युबराईन, म्हणजे आपण एखादं गॅसचं कनेक्शन देतोय. आता मुंबईसारख्या ठिकाणी आपल्याकडे सिलेंडर येत नाही, तिथे गॅस जो आहे तो पाईपलाईनच्या मार्फत डिस्ट्रीब्यूट केला जातो. तर ते इन्स्टॉलेशन करण्याचा खर्च आहे हा डिस्ट्रीब्युशनचा खर्च नाही आहे, हा प्रोडक्शनचा खर्च आहे. ठीक आहे. तर आपण काय करूया, इथे आपण लेक्चर संपूया. तर सगळ्यांनी अटेंड करा आणि ज्यांची फी भरायची बाकी आहे त्यांनी फीज भरून टाका. तर आपण इकडे लेक्चर संपूया, पुन्हा आपण पुढच्या लेक्चरला भेटू. चालेल.